सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीच्या 3 दिवसांनंतर ठाण्यातून आवळल्या मुसक्या। भुर्जी पाव खाल्ल्यानंतर जीपेनं केलेल्या पेमेंटमुळे ठाव ठिकाणा सापडला। 5 दिवसांची पोलीस कोठडी। हल्लेखोर मोहम्मद शहजाद बांगलादेशचा असल्यावरून राजकारण पेटलं। हे केंद्र सरकारचं अपयश। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। तर मातोश्रीवरती बांगलादेशी घुसल्यावर जाग येणार का? नितेश राणेंचा पलटवार। ₹50,000 हल्लेखोरानं केला सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न। सूत्रांची माहिती, सगळ्या गेटवरती सुरक्षा नसल्यानं सैफच्या बिल्डिंगला टार्गेट केल्याचा आरोपीचा कबुली जबाब। हल्लेखोराच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांची कासार वडवलीमधल्या लेबर कॅम्पवरती धडक। मजुरांच्या कागदपत्रांची केली तपासणी। पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करण्याची केली मागणी। पहाटेच्या शपथविधीच्या वेळी भाजपसोबत न जाण्याचा सल्ला दिला होता धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट। तेव्हापासूनच दादांच्या विरोधात पक्षांतर्गत षडयंत्र असल्याचा आरोप। मिटकरींनी दाखवलं आव्हाडांकडे। आपण अभिमन्यू नाही तर अर्जुन। राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडे यांची खदखद बाहेर। ठरवून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप। तर मुंडेंबाबत उठलेलं वादळ भाषणातून थांबलं, अजित पवार यांचं वक्तव्य। बीडच्या प्रकरणावरून नवाब मलिक यांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर। पक्षाची आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होत असल्याचं केलं मान्य। दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी। गोगावलेंचे कार्यकर्ते भडकले। तर शिंदेंच्या अचानक दरेगावच्या दौऱ्यामागेही नाराजीचं कारण असल्याची चर्चा। सूक्ष्म घटकांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घ्या। आपल्या विचारांना प्राधान्य द्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपच्या मंत्र्यांना सूचना। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये दाखल। स्वित्झर्लंडमधील बृहन महाराष्ट्र मंडळाकडून मराठमोळं स्वागत। प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग। आगीमध्ये तंबू आणि इतर साहित्य जळून खाक। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यश। पहिल्या खो खो विश्वचषकावरती महिलांच्या गटात भारतानं कोरलं नाव। नेपाळ विरुद्धच्या सामन्यामध्ये भारताची 78-40 अशी मात। मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं खास सेलिब्रेशन। सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती। संगीतमय कार्यक्रम, लेझर शोचंही आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।